नमस्कार. श्री स्वामी समर्थ. समर्थी स्वादमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतोय पावटे घालून केलेली शेपूची पौष्टिक अशी भाजी. ही भाजी करायला खूप सोपी आहे. अगदी कमी साहित्यात ही भाजी तयार होते. तुम्ही कधी ही भाजी केली नसेल तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघा, मी शेपूची भाजी नीट करून स्वच्छ पाण्याने धुवून ती बारीक अशी कापून घेतलेली आहे. आता त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. एक छोटी वाटी पावटे, भरपूर सारा लसूण आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या आवडीनुसार. सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवायची, तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे. जिरे तडतडले की लसूण घालायचा. लसूण छान परतून घ्यायचा आणि लगेच मिरची घालायची. मिरची लसूण भाजून घ्यायचा आणि आता आपण स्वच्छ धुवून कट केलेली भाजी त्यामध्ये घालायची. भाजी घातली की ती परतून घ्यायची. भाजी परतली की तिला बघा कसं पाणी सुटलेलं आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये पावटे घालून घ्यायचे. पावटे घातले की ते छान मिक्स करायचे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि भाजी मिक्स करायची. बघा, आपल्या भाजीला छान पाणी सुटले. आता आपण याच्यावर एक ताट झाकायचं. ताटामध्ये वर पाणी घालायचं आणि भाजी एक 5 ते 6 मिनटं शिजवून द्यायची. 5 ते 6 मिनटानंतर भाजी बघा आपली कशी शिजते. तिला छान पाणी सुटलेलं आहे. आपण यामध्ये अजिबात एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही. आता भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं. 2 ते 2.5 चमचे कूट घालायचं आणि अजून भाजी 3 ते 4 मिनटासाठी झाकून ठेवायची. बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. बघा, पूर्ण पाणी सर्व भाजीतलं कमी झालेलं आहे आणि भाजी आपली खाण्यासाठी अगदीच तयार आहे. अशी पौष्टिक अशी भाजी तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता गॅस बंद करायचा आणि भाजी 5 मिनटं झाकून ठेवायची. बघा, आपली भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी. आता ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. खूप छान लागते. खमंग अशी पावटे घालून, शेंगदाण्याची कूट घालून केलेली भाजी एकदा करून बघा आणि खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. श्री स्वामी समर्थ.